आणि विचारपूस केली, सायकलीवरनं चाललाय काय? आम्ही सांगितले 11 मारुतीला जात आहे. तर आमची इन्स्टा ID घेतली व भावानं तुम्हाला सपोर्ट आहे असे बोलले. नंतर आम्ही पुढे साताऱ्यातील 7 मारुतीचे दर्शन घेण्यासाठी पुढे निघालो. पुढे आम्ही शहापूर मारुतीकडे जाण्यासाठी निघालो होतो. वाटेत आम्हाला मच्छिंद्रगड हा किल्ला लागला आणि मच्छिंद्रगड हा किल्ला फिरण्यासाठी आम्ही गडावर गेलो. चला मग मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत गायकवाड. मी आणि माझा मित्र विनायक आम्ही समर्थ रामदास स्वामी स्थापना केलेले 11 मारुती सायकलिंग करत आहोत. सध्या आमची 4 मारुती झाल्यात. 2 पादळे, पारगावचा एक आणि 32 शिराळा आणि बहेचा असे आमचे 4 मारुती झाल्यात. आता आम्ही साताऱ्यातली 7 मारुती करायला चालू आहे. जाता जाता आम्हाला मच्छिंद्रगड लागले. आता आम्ही मच्छिंद्रगड फिरून पुढे जाणार आहे. चला मग आपण मच्छिंद्रगड पाहूया. मच्छिंद्रगड किल्ला हा वाळवा तालुक्यामध्ये येतो. मच्छिंद्रगड हा किल्ला काळभैरव या डोंगररांगात येतो. मच्छिंद्रगड किल्ला कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेला आहे. मच्छिंद्रगड किल्ल्याची थोडक्यात माहिती आपण पाहूया. मच्छिंद्रगड किल्ल्यावर प्राचीन गुफा, तोफा इत्यादी आहे. मच्छिंद्रगड या किल्ल्यावर मच्छिंद्रनाथ मंदिर आहे. 9 नाथांपैकी ते एक नाथांचे मंदिर किल्ल्यावर आहे. येथे भाविकांची श्रावण महिन्यात भरपूर गर्दी असते. मच्छिंद्रगड हा किल्ला खूप उंच आहे. गड चढण्यासाठी अर्धा तास इतका वेळ लागतो. मच्छिंद्रगडावरून खालील वातावरण एकदम मस्त व भारी दिसते. निसर्गरम्य अशा वातावरणात मच्छिंद्रगड फिरण्यासाठी पर्यटकांची व भाविकांची भरपूर गर्दी असते. मच्छिंद्रगड किल्ल्यावर 9 नाथांपैकी एक मच्छिंद्रनाथ यांचे मंदिर व त्याबरोबर गोरखनाथ मंदिर व दत्त मंदिर इत्यादी आहे. मच्छिंद्रनाथांचे दर्शन घेऊन आम्ही संपूर्ण गड फिरला व पुढे शहापूर मारुतीकडे जाण्यासाठी आम्ही निघालो.